सोलापूर मार्केटमधील हे दृश्य बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणणारं आहे। मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्यासोबत जे घडलं त्यामुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे एवढं नक्की। त्याचं झालं असं की अवकाळीमुळे घाईघाईने मार्केटमध्ये कांदा विकायला आणला, मात्र त्याच कांद्यात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अगोदरच अवकाळीचा फटका, त्यात ही आणखी भर। त्यामुळे या नुकसानीची भरपाई कोण देणार असा आर्त सवाल शेतकरी करत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा ठेवण्याची योग्य सोय नसल्याने शेतकऱ्याच्या जवळपास 30 ते 40 गुण्यांचं नुकसान झालंय। अशात जर कांद्याचे दर कोसळले तर नुकसान भरपाई कोण देणार हा सवाल शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकतोय। किती कांदा आणला होता, किती भिजला, काय काय झालं? आज 100 पिशवी कांदा आणला आहे इथं सोलापूरमध्ये। रात्री 10 वाजता आलो तर इथं कांदा खाली उतरला। कांदा खाली उतरल्यानंतर इथं जी पाऊस आल्यानंतर जे कांदे इथं टाकायची सोय नव्हती। खाली टाकलेला कांदासुद्धा पावसात भिजलेला आहे। आज तरी 100 पिशव्या कमी कमी 30-40 पिशवी तर खालून पूर्णपणे भिजून गेले, खराब झाले। रानामध्ये पाऊस येतोय म्हणून तिथून कांदा काढून आणला, काढून पाठदिशी मार्केटमध्ये टाकावं म्हणून घेऊन आलो। तिथं मार्केटमध्ये सुद्धा ठेवण्याची सोय नाही आहे आजकाल। इथं आलो तर बघतो तर आज पावसामुळे आज कांदा आणून सुद्धा इथं शेड असून सुद्धा त्यात कांदा भिजलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं बऱ्याच प्रमाणात नुकसान भरपूर झालं आहे। आता या नुकसान भरपाई कोण देणार असा शेतकऱ्यांना ही पडलेला आहे। नाव काय आपलं? माझं नाव प्रदीप विठ्ठल कोरे, मी राहणार पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।